नमस्कार. शस्त्रक्रिया विना मूळव्याधाचा होमिओपॅथिक उपचार. आजचा विषय आहे बिना ऑपरेशन, बगर ऑपरेशन मूळव्याधला यशस्वीपणे होमिओपॅथीने कसं बरं करायचं किंवा उपचार कसा करायचा. बहुतेक वेळा मूळव्याधच्या रुग्णांना त्वरित ऑपरेशनची गरज नसते. आता मूळव्याध का होतो? चुकीची जीवनशैली, बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन आणि त्या जागेवर व्हीनस प्रेशर यामुळे मूळव्याधचा निर्माण होतो. म्हणून उपचाराचा केंद्रबिंदू आपल्याला कारण दुरुस्ती करणं असणार. जर आता कंटिन्युअस प्रेशर किंवा दाब पडतो व ज्यावेळेस आपण शौचालयात जातो त्यावेळेस जोर लावल्याने व्हीनस प्रेशर वाढतो आणि ब्लड पुलिंग तयार होते. आमच्या डॉक्टरी भाषामध्ये ब्लड पुलिंग तयार होते आणि तिथल्या ज्या नसा असतात, जे सर्वसामान्यामध्ये मुळं म्हणतात, ते फुगतात आणि हे व्हीनस डिसऑर्डर, हे सर्क्युलेशन डिसऑर्डर आहे आणि केवळ हे स्थानिक ग्रोथ नाही, त्या जागेचं नाही, हे सर्क्युलेशन डिसऑर्डर आहे. तर जर तुम्ही सर्क्युलेशन व्यवस्थित केलं, सर्क्युलेशन डिसऑर्डर सॉल्व्ह केलं, 100% मला वाटतं मूळव्याध किंवा पाईल्स बरा होऊ शकतो. ठीक आहे. तर आपण कधी आपली लाईफस्टाईल चेंज केली आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली तर मला वाटतं सर्जरी अप्रोच आपण अवॉइड करू शकतो किंवा आपण त्याला टाळू शकतो. तर आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात अगोदर आपल्याला कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेवर नियंत्रण म्हणजेच ऑपरेशन टाळण्याची पहिली पायरी. सेकंड पॉईंट, कडक शौचालय होत असेल तर आपल्याला हे पाईल्स किंवा हा मूळव्याध आणखी वर्स होतो, आणखी वाढतो किंवा आणखी त्रासदायक होतो. ते तर मित्रांनो, होमिओपॅथीमध्ये बावल रेग्युलेशन म्हणजे जी पोटाची जी तुमची जी आतड्यांची जी मुवमेंट आहे. आता काय करायचंय? पाचन संतुलन. पाचन संतुलन इज इक्वल टू व्हीनस प्रेशर नियंत्रण. तुमचं पाचन बरोबर आहे म्हणजेच व्हेन्सवरती कमी प्रेशर आहे, मूळव्याध फुगणार नाही, ब्लड सर्क्युलेशन किंवा रक्ताचा पूल होणार नाही. फायबरयुक्त आहार, सगळ्यांना माहिती आहे फायबरयुक्त आहार, पेरू, गाजर, मुळे किंवा कच्चा आहार, सलाड्स खाणे. त्यामुळे काय होणार? प्रेशर कमी क्रिएट होणार. आणि होमिओपॅथिक मेडिसिन्स आर व्हेरी गुड फॉर डायजेशन. होमिओपॅथिक मेडिसिन्स घ्या, ते तुमचं गट मुवमेंट वाढवणार आहे, अब्झॉर्प्शन वाढवणार आहे, डायजेशन पण सुधारणार. डायजेशन तर सुधारतं पण तुमच्या बॉडीमध्ये अब्झॉर्प्शन सुधारते आणि जी पाईल्सचा डिझीज आहे, मूळव्याधचा डिझीज आहे, याचं जे प्रोग्रेशन आहे याची वाढ थांबवणार. ओके. यानंतर महत्त्वाचं म्हणजे गट हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे जास्त पाणी. दॅट इज इक्वल टू नॅचरल डिकॉम्प्रेशन. जास्त पाण्याचा प्रवाह असेल, जास्त पाणी पिलं तर काय होईल की नॅचरल पद्धतीने डिकॉम्प्रेशन किंवा प्रेशर क्रिएट होणार नाही आणि जास्त पाणी पिल्यामुळे जी तुमची शौचालय आहे किंवा तुमची जी स्टूल आहे ती सॉफ्ट होणार आणि सहज तुमच्या शरीराच्या बाहेर पडणार. त्यामुळे सॉफ्ट स्टूल म्हणजेच काय होईल? कमी स्ट्रेन आणि सर्जरीची गरज नाही. मग मी काय सांगतो? होमिओपॅथी इज अ गट फिजिओलॉजी विच रेग्युलेट्स द फिजिओलॉजी ऑफ गट आणि त्यामुळे सहज स्टूल पास होते. ओके. यासोबतच आपल्याला आपला मूळव्याध कधी बरा करायचा आहे तर आपल्याला आहारावर संयम ठेवायचा आहे. कारण की योग्य आहार असेल, तुमचा तीक्ष्ण आहार नसेल तर तुमची ब्लिडिंग कंट्रोल होणार अँड यू कॅन गो विदाऊट सर्जरी. तिखट, तेलकट पदार्थ हे 100% ब्लिडिंग किंवा रक्तस्राव वाढवतात. होमिओपॅथीमध्ये ब्लिडिंग कंट्रोलसाठी किंवा आपल्या इंग्रजी भाषेत म्हणायचं तर ब्लिडिंग टेंडन्सी कमी करण्याचे अतिउत्तम औषध आहेत. एका डोसमध्ये बऱ्याच पेशंटची आम्ही ब्लिडिंग थांबवलेली आहे आणि तो तुमचा जो मूळव्याधचा फ्लेअर अप होतो, जो वाढ होतो, तो कंट्रोल झाल्यावर सर्जिकल नीड होऊ शकते, पण आपण तो कंट्रोल करणार आहे आणि सर्जिकल नीड. शेवटी मित्रांनो मी एवढंच सांगेन, मूळव्याध म्हणजे तत्काळ ऑपरेशन असा अर्थ कधीच होत नाही. कुठलेही ॲलोपॅथिक सर्जन सुद्धा तुम्हाला इमिजिएट ऑपरेशन सांगणार नाही, कारण दुरुस्ती हाच खरा उपचार आहे. होमिओपॅथिक औषधी शरीराला स्वतः दुरुस्त होण्याची क्षमता देते. योग्य वेळी योग्य उपचार केल्यास मला वाटतं तुम्हाला शस्त्रक्रिया विना आराम भेटणार आहे. ओके. मूळ व्याधावर ऑपरेशन हा आपण शेवटचा पर्याय असावा
बहुतेक रुग्णांना होमिओपॅथीने सुरक्षित आराम मिळू शकतो. अर्ली ट्रीटमेंट घेतल्यावर नाईफची किंवा सर्जरीची गरज पडत नाही. नैसर्गिक उपचार दीर्घकाळ 100% माझ्या अनुभवानुसार सांगतो फायदा होणार आणि देतो. ठीक आहे मित्रांनो, कधी होमिओपॅथी आणि तुमच्या कधी मूळव्याधचं लवकर निदान झालं याला म्हणता अर्ली इंटरव्हेन्शन, सो नो ऑपरेशन. प्रारंभिक व मध्य टप्प्यामध्ये होमिओपॅथिक अत्यंत प्रभावी ठरते. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेले आहे. लाखो पेशंट्स, कितीतरी पेशंट्स होमिओपॅथीने मूळव्याधचे बरे झालेले आहे. आजाराच्या मूळ प्रवृत्तीवर उपचार होतो. लॉंग टर्म सिम्पटम्स कंट्रोल करणे, त्यामुळे काय होते बहुतेक रुग्णांना शस्त्रक्रिया टाळता येते. देअरफॉर होमिओपॅथी इज इक्वल टू नो सर्जरी इन पाइल्स. ओके, शेवटी मूळव्याधासाठी पहिला पर्याय ऑपरेशन नाही. कारणावर काम करायचे, कारणावर काम करणार होमिओपॅथी खरी शस्त्रक्रिया विना उपचार पद्धती आहे. मूळव्याध ही आजारपणाची अवस्था आहे. ऑपरेशननी शिक्षा द्यायची नाही. ही अवस्था आपण कंट्रोल करू शकतो. योग्य उपचार आणि योग्य निदानाने बरू करू शकतो. आणि कोणाला शंका असेल तर तुम्ही मला कधीही फोन करू शकता. आमच्या क्लिनिकमध्ये होमिओपॅथी व योग्य जीवनशैलीबद्दल नेहमी मार्गदर्शन दिलं जातं. अनेक रुग्णांनी बरे झालेले याचा फायदा घेतलेला आहे आणि त्यांना आराम मिळालेला आहे. योग्य सल्ल्यासाठी तुम्ही मला केव्हाही फोन करू शकता. माझा नंबर आहे 8668689284. तर भेटूया पुन्हा. धन्यवाद. ओके.